नमस्कार, मी आकाश झालटे. मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते गोवेली येथे क्रीडा संकुल मैदानात विविध विकास कामांचा शुभारंभ. आमदार किसन कथोरे यांच्या शुभ हस्ते गोवेली येथील क्रीडा संकुल मैदानात विविध विकास कामांचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे, संचालक वसंत लोणे, योगेश धुमाळ, रवींद्र भोईर, किशोर वाडेकर, सुरोशी ठाणे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष अरुण पाटील, शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे, नायब तहसीलदार पंजाबराव पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, तालुका क्रीडा अधिकारी सायली जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रावसाहेब पोळ, वेहेरे, खडवली ग्रामपंचायतीचे सरपंच प्रियांका भोईर, भाजप तालुकाध्यक्ष शेखर लोणे, देविदास चौधरी, संजय शेलार, अनंता दोरलेकर, भाऊ सुरोशी, जगन्नाथ शेळके, दीपक भोईर, भगवान सुरोशी, नरेश कथोरे, ॲडव्होकेट सुनील गायकर यांच्यासह आदी उपस्थित होते. आमदार किसन कथोरे यांच्या पाठपुराव्याने कल्याण तालुक्यातील गोवेली येथील क्रीडा संकुल मैदानात क्रिकेट व्यतिरिक्त इतर सर्व खेळांसाठी मोठे असे हॉल बांधण्यात येणार आहे. त्यामध्ये कबड्डी, खो खो, बुद्धिबळ, कुस्ती, व्हॉलीबॉल या सर्व क्रीडा खेळासाठी उपयोगी होणार आहे. या गोवेली क्रीडा संकुलामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा व्हाव्यात, मुलांना खेळण्यासाठी चांगल्या प्रकारची सुविधा मिळावी, यासाठी आता जवळजवळ 5 कोटी रुपयाचा आपण एक चांगलं पर्पज हॉल, मल्टीपर्पज हॉल एक या ठिकाणी मंजूर केला आणि त्याचं आज काम सुरू होतं आहे. विविध प्रकारचे त्या हॉलमध्ये सुद्धा चांगल्या स्पर्धा खेळून मुलांना खेळण्यासाठी, प्रॅक्टिससाठी त्याचा उपयोग होईल. केवळ तेवढंच नाही तर अजूनही दुसऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांसाठी या ग्राउंडचा चांगला उपयोग व्हावा, यासाठी डेव्हलप करण्याचा अजूनही आराखडा मोठा करतोय. किमान 25-30 कोटी रुपये याच्यावर आपल्याला खर्च करण्याचा विचार आहे आणि त्याला ताबडतोब त्याची गती मिळेल अशा प्रकारचं नियम करतोय. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात कोणकोणती कामं आहेत? 5 कोटीमध्ये काय काय त्याच्यामध्ये मल्टीपर्पज हॉल करतो याच्यामध्ये आपण, आणि विविध खेळाची मैदानी खेळ बनवतो. कबड्डी पासून सगळे ना, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट सोडून सगळे. मी क्रिकेटला कधीच हो नाही बोलणार. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.